मतदार यादीमधील घोळ दूर झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाकडे मागणी। तर आयोगाची वेबसाईट दुसराच व्यक्ती हाताळत असल्याचा जयंत पाटलांचा संशय। इतके गोंधळलेले विरोधक आपण कधीही पाहिले नाहीत। निवडणूक आयोगावर बोट ठेवणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। तर चूक लक्षात आल्यामुळे पवार भेटीसाठी गेले नसल्याचाही दावा। मुंबई एसटी बँकेमध्ये तुफान राडा, सदावर्ते समर्थक आणि शिंदे समर्थकांमध्ये हाणामारी, शिवसेनेचे 5 जण जखमी। नाशिक मनपा भाजप स्वबळावर लढणार असल्याची चर्चा। मनपा निवडणुकीसाठी नाशिकमध्ये भाजपची बैठक, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बोलावली बैठक। निवडणुकीसंदर्भात पदाधिकाऱ्यांची चर्चा होणार। आता नाशिकमध्येही बुलडोझरचा यूपी पॅटर्न, आरोपीच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर, अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त। दिवाळीच्या तोंडावर राज्यामध्ये विविध ठिकाणी पावसाची हजेरी, अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी आणखी अडचणीत। पुणे जिल्ह्यातील बिबट्यांच्या हल्ल्यावर अजित पवार यांचा तोडगा, 50 बिबटे वनतारात पाठवणार असल्याची अजित पवार यांची माहिती। अकोल्यामध्ये बनावट सोनं देऊन महिलेची फसवणूक, 1,11,00,000चं बनावट सोनं आणि चांदीची विक्री, रामदास पेठ पोलिसांकडून आरोपीला अटक। 20 वर्षांनंतर भारताला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचा मान, 2030च्या स्पर्धा अहमदाबादमध्ये होणार।